नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण शिक्षक भरतीविषयी अपडेट घेणार आहोत। पहा, आजच्या लोकमत पेपरला आलेली न्यूज आहे की मुख्याध्यापक शिक्षक आणि यांचे काय होणार आहे, समायोजन होणार आहे। त्याचप्रमाणे मुख्याध्यापकांची पदोन्नतीबाबत आपण आज बातमी पाहणार आहोत। तर चला, आजच्या लोकमत पेपरला आलेली न्यूज आहे बघा, मुख्याध्यापक शिक्षकांचे समायोजन होणार। बघा, हेडलाईन आहे, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे समायोजन होणार आहे। समायोजनानंतर जे राहिलेल्या जागा आहेत त्याच्यावरती काय होणार आहे की शिक्षकांची पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांचे परमनंट शिक्षकांची भरती करून घेतली जाणार आहे। तर बघा, सीईओनी काढले पत्र, अतिरिक्त गुरुजींसाठी दिलासादायक बातमी। जे सीईओनी पत्र काढलेले आहे त्यामुळे अतिरिक्त झालेले जे गुरुजी आहेत त्यांच्यासाठी काय आहे, दिलासादायक बातमी आहेत की त्यांचे समायोजन केलं जाणार आहे। बघा, सोलापूरमधील न्यूज आहे, उपसंचालक शिक्षण विभाग पुणे यांच्याकडील मंजूर ऑनलाईन प्राप्त संच मान्यता व सन 2024 आणि 23 आणि 24 नुसार मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांचे अतिरिक्त झालेले मुख्याध्यापक, उपशिक्षक व पदवीधर शिक्षक, विषय शिक्षक यांचे समायोजन करण्यात येणार आहे। तर 2023-24च्या संच मान्यतेनुसार काय होणार आहे, तर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे आणि जिथं रिक्त जागा आहे तिथं परमनंट शिक्षक म्हणजेच पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची काय करणार आहे, भरती करून घेतली जाणार आहे। तर पुढे न्यूज काय बघा, त्या संदर्भात प्रक्रिया ही 23 व 24 जानेवारी 2025 रोजी पूर्ण करण्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढले होते। म्हणजे त्या संदर्भात परिपत्र हे 23 आणि 24 जानेवारी म्हणजे ज्या प्रक्रियेसंदर्भात पत्रक काढलेले होते। दरम्यान सोलापूर जिल्ह्यात 30 सप्टेंबर 2023च्या पटसंख्येनुसार म्हणजे 30 सप्टेंबर 2023च्या पटसंख्येनुसार संच मान्यता झाली होती। ज्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची कमी झाली आहे त्या ठिकाणचे शिक्षक व मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत। म्हणजे ज्या ठिकाणी 10 पटसंख्येपेक्षा मुलं कमी आहेत ज्या शाळेमध्ये, मग तिथं काय होते की अतिरिक्त शिक्षकांचं शिक्षक मानलं जाते। मग पटसंख्या कमी असले तर शिक्षक बघा 10 पेक्षा पटसंख्या कमी असल्यामुळे काय होते की अतिरिक्त मानले जाते। मग त्यामुळे त्या शिक्षकांचे काय होणार आहे की जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे तिथं गुरुजींची म्हणजे शिक्षकांची संख्या म्हणजे शिक्षक पाहिजे असतात। मग त्या शाळेमध्ये काय करणार आहे की त्यांना समायोजन, विद्यार्थी पटसंख्या ज्या शाळेमध्ये जास्त आहे तिथे समायोजन केलं जाणार आहे। तर त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे शिक्षक व मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहेत। ज्या ठिकाणचे रिक्त पदांवर समायोजन होणार आहे, जिथे जिथे रिक्त आहे तिथे त्यांचे समायोजन होणार आहे। त्यामुळे जिथे खरोखरच शिक्षकांची गरज आहे त्या ठिकाणी शिक्षक मिळणार आहेत। संबंधित तालुका पातळीवरील म्हणजेच की काही ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पण काही ठिकाणी 5-5, 6-6 वर्ग आहेत आणि शिक्षकांची संख्या मात्र 2च आहेत। मग तिथं काय होणार, ह्या शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे। संबंधित तालुका पातळीवरील यंत्रणेने प्रचलित कार्यपद्धतीचा व शासन निर्णयासंदर्भात मार्गदर्शन सूचना यांचा अवलंब करून समायोजन करण्यात यावे। म्हणजेच की काय, संबंधित तालुका पातळीवरती काय होणार आहे, यांचं समायोजन कार्यपद्धतीचा व शासन निर्णयानुसार मार्गदर्शक सूचना आणि अवलंब करायचा आणि त्यांचं समायोजन करण्यात यावे। समायोजन पूर्ण होताच परिपूर्ण कागदपत्रासह अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयास सादर करावा असेही पत्रात नमूद करण्यात आलेले आहे। म्हणजे समायोजन झाल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही कागदपत्रासह काय करायचं आहे, अहवाल जो आहे तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करायचा आहे। त्याचप्रमाणे विलंबाची सर्वस्वी जबाबदारी त्या तालुका गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी यांची असणार आहे। म्हणजेच विलंब करून चालणार नाही। जर समायोजन झालेल्या शिक्षकांचं काय करायचं आहे, कागदपत्रासह अहवाला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केलं पाहिजे। म्हणजे जेणेकरून समजले जातील की आता एका शाळेमध्ये जर 2-3 शिक्षक मिळेल, मग तिथं समायोजन झाल्यानंतर मग तिथली काय होणार की शिक्षकांची पदेही कपात केली जाणार, कारण की तिथं समायोजनामुळे त्या ठिकाणी शिक्षक भरले गेलेले आहेत। तर बघा, पुढे शाळांची गुणवत्ता वाढवण्यास, त्यामुळे काय होणार की शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होणार आहे। त्याचप्रमाणे या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील वाढणार आहे। त्याचप्रमाणे या निर्णयाने शिक्षक संघटनांनी स्वागत देखील केलेलं आहे। निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता वाढणार आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या पण वाढणार आहे। त्याचप्रमाणे शिक्षक संघटनांनी देखील या निर्णयाचे स्वागत देखील केलेले आहे। तर अशा प्रकारे काय होते की प्रत्येक तालुक्याकडून माहिती ही मागून घेतली जाते, सीईओंची मान्यता घेतली जाते, अतिरिक्त शिक्षकांना आणि रिक्त पदे असलेल्या शाळांना हरकती सादर करण्याची मुदत ठेवली जाते। त्यानंतर समानीकरणाच्या तत्वानुसार शिक्षकांचेही समायोजन केले जाते। 2 दिवसाच्या कालावधीत समायोजन प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येणार आहे। म्हणजे 2 दिवसात काय होणार आहे, समायोजन
ची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. बघा, समायोजन झाल्यानंतर काय होणार आहे की शिक्षकांची जिथे जिथे शिक्षकांची गरज आहे तिथे तिथे शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलमार्फत राबविली जाणार आहे. तर बघा पुढील न्यूज आहे की मुख्याध्यापक पदोन्नती प्रक्रिया सुरू करावी. मुख्याध्यापकांची जी पदोन्नती आहे ती प्रक्रिया सुरू करावी. बघा, पुरोगामी शिक्षक संघटनेचे अधिकाऱ्यांच्याकडे मागणी आहे. बघा, कोल्हापूरमधील आहे. भरती व बदली पोर्टल होण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात रिक्त असलेली सुमारे 90 मुख्याध्यापक पदे पदोन्नतीने भरावीत अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडे केलेले आहे. म्हणजेच भरती आणि बदली पोर्टल सुरू होण्यापूर्वी कोल्हापूर शिक्षक म्हणजेच भरती आणि बदली पोर्टल सुरू होण्यापूर्वीच काय केलं आहे की कोल्हापूरमधील जिल्ह्यात जे रिक्त आहेत म्हणजे 90 मुख्याध्यापक जी पदे पदोन्नतीमुळे त्यांची पदे काय रिक्त आहेत तर ती पदोन्नतीने भरावीत अशी त्यांची मागणी केलेली आहे. बघा पुढे, जिल्ह्यातील मागील 6 महिन्यात गतिमान पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात विस्तार अधिकारी श्रेणी 3 केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक पदोन्नती जलद गतीने पार पाडल्याबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाने संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांचे आभार मानले. म्हणजेच की काय, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 महिन्यामध्ये पदोन्नती ची प्रक्रिया ही जलद गतीने पार पडलेली आहे. बघा, त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत झालेल्या चर्चेत जिल्हा परिषदेच्या शाळांनाही आता 5वी ते 8वीचे वर्ग जोडावेत. म्हणजेच काय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली आणि परिषदेच्या वतीने काय झेडपीची जी शाळा आहेत ती 5वी ते 8वीचे वर्ग एकमेकांना जोडावेत. रिक्त पदांवर विषय शिक्षक पदोन्नती व्हावी. म्हणजे रिक्त असलेल्या पदावरती काय करायचे की विषय शिक्षक आहे त्यांची पदोन्नती करायची. म्हणजे वरच्या वर्गावर त्यांना द्यावे. अद्याप पदवीधर वेतन श्रेणी लागू नसलेल्या विषय शिक्षकांना देखील वेतन श्रेणी लागू करावी. म्हणजेच बघा की 1ली ते 8वीपर्यंतची वेतन श्रेणी ही सेमच आहे. म्हणजे 1 ते 5च्या वर्गाला प्राथमिक आणि उच्च 5वी त्यानंतर 6वी ते 8वी हे उच्च प्राथमिक म्हणतो. पण दोन्हीकडे 1 ते 1ली ते 8वीला काय आहे की वेतन श्रेणी ही सेम लागू आहे. तर ती देखील वेतन श्रेणी ही लागू व्हावी अशी त्यांची मागणी आहे. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करावेत. संच मान्यता दुरुस्ती व्हावी. शैक्षणिक समस्याबाबत 2 महिन्यातून एकदा शिक्षक संघटनांनी बैठक बोलवण्यात यावी. बघा, तर संच मान्यता देखील वेळात पूर्ण करून घ्यावी. त्याचप्रमाणे शैक्षणिक समस्यांच्या बाबत 2 महिन्यातून एकदा तरी शिक्षक संघटनांनी काय केली पाहिजे, बैठक घेतली पाहिजे. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या पाहिजे, समस्या जाणून घेतल्या पाहिजे. त्याचप्रमाणे यावेळी कोण कोण उपस्थित होते पहा. शारदा वाडकर, शंकर पवार, S.K. पाटील, तुषार पाटील, P.R. पाटील, अलका थोरात, प्रेरणा चौगुले, सुप्रभा कांबळे, रंगराव वाडकर, संजय गांगण, प्रकाश चौगुले आदी इत्यादी उपस्थित होते. तर बघा 18 तारखेची ही न्यूज आहे. जानेवारी 18 म्हणजे आजचीच ही न्यूज आहे. तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीच्या न्यूजसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.